प्राध्यापक डॉक्टर लता वाघेला BA भाग 2च्या 3ऱ्या सेमच्या विद्यार्थिनींचे गृह अर्थशास्त्राच्या तासिकेला स्वागत करते. विद्यार्थी मैत्रिणींनो, कालपर्यंत आपण प्रथिनांचा सगळाच अभ्यास केलेला आहे. संघटन, त्याचं वर्गीकरण, त्याचे कार्य, त्याची प्राप्तिस्थान, त्याची दैनिक आवश्यकता आणि अभावाचे दुष्परिणाम. आज हा जो प्रथिनयुक्त महत्त्वाचा जो पोषक घटक आहे, जो आपल्या आहारातील किंवा शरीराचं आरोग्य सुरळीत ठेवण्यासोबतच इतर अनेक कार्यांसाठी खूप मदतपूर्ण आहे किंवा खूप त्याचं जे आपल्या आहारातील किंवा आरोग्य आणि आहाराच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वपूर्ण काम आहे, अशा प्रथिनयुक्त पदार्थ कोणते आहे किंवा कोणत्या खाद्यपदार्थातून आपल्याला प्रथिनं मिळतात, कोणत्या खाद्यपदार्थापासून उच्च प्रतीची मिळतात, कोणत्या खाद्यपदार्थापासून निम्न प्रतीची आणि कोणत्या खाद्यपदार्थापासून मध्यम प्रतीची प्रथिनं मिळतात, यांचा जर आपण विचार केला तर आपण आहार आयोजन करताना आपल्याला ते मार्गदर्शक ठरू शकतं. त्या दृष्टिकोनातून आपण सर्वात प्रथम उच्च प्रथिनं किंवा संपूर्ण प्रथिनं असलेला प्रथिनांचा गट पाहणार आहे आणि तो आहे प्राणिज प्रथिनं आहे ना. पहिला सगळ्यात जास्त प्रथिनांचा दर्जा चांगला असलेला जर कोणता घटक आहे तर तो आहे प्राणिज प्रथिनं. आणि त्याच्यामुळे प्राणिज प्रथिनांचा विचार करताना सगळ्यात पहिले शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही लोकांसाठी उपयुक्त असलेला जो घटक आहे आणि तो आहे दूध आणि दुधाचे पदार्थ. आज आपण दूध आणि दुधाचे जे पदार्थ आहे त्याच्यामध्ये प्रथिनं निश्चितच उच्च प्रतीची आहे, आपल्याला माहिती आहे. आणि त्याच्यामुळे त्या दुधापासून जे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार होतात त्यामध्ये प्रथिनं कोणत्या स्वरूपात आहे, किती प्रमाणात आहे, आणि याशिवाय दुधामध्ये प्रथिनांसोबत इतर पोषक घटक कोणते आहे, जेणेकरून समतोल आहाराच्या दृष्टिकोनातून आपल्याला त्याचा आहारात कसा समावेश करता येईल याबद्दलची माहिती आपण आता या पुढच्या आताच्या आजचा जो ऑनलाईन व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामध्ये दूध आणि दुधाचे पदार्थ. दूध हे आबालवृद्धापर्यंत आरोग्यवर्धक असे पेय आहे. शिशूंसाठी आईच्या दुधानंतर प्राण्याचे दूध जीवनाची गरज भागविणारे ठरते आहे ना. मुलांचं म्हणजे दूध हा बालवृद्धांपासून किंवा जन्मलेल्या बालकापासून तर वृद्धापर्यंत सगळ्यांसाठी आवश्यक असलेला एक पोषक घटक किंवा आवश्यक असलेला अन्न घटक म्हणून समजल्या जातं. आरोग्याच्या दृष्टिकोनातून दूध आणि दुधाचे पदार्थ किंवा दुधासारखं दुसरं कोणतंच पेय नाही आहे. त्याच्यामुळे शिशूसाठी आईच्या दुधानंतर जर काही कारणास्तव जर आई स्तनपान देऊ शकत नसेल तर त्या शिशूंनासुद्धा प्राण्यांचं दूध दिलं जातं आणि त्या प्राण्यांमध्ये गाईचं दूध हे फार श्रेष्ठ समजलं जातं. आणि त्यामुळे प्रत्येक सस्तनधारी प्राण्याच्या दुधामध्ये काहीतरी वेगळ्या प्रकारचे पोषक घटक आहे आणि त्यानुसार आपल्याला त्या गरजेनुसार आपल्याला त्या प्राण्यांच्या दुधाचा आहारामध्ये समावेश करता येतो. दूध हे अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण असल्यामुळे त्याला पूर्णान्न असे म्हणतात. आणि लहान मुलांच्या बाबतीत मात्र तर पूर्णान्न आहे असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही, कारण दुधामध्ये जे काही लहान मुलांना लागणारे आवश्यक पोषक घटक आहे ते सगळे त्याच्यामध्ये भरभरून आहे. आईच्या दुधापासून तर गाई, म्हशी, त्याच्यानंतर गाढवी, उंटीण या सगळ्यांच्या दुधांमध्ये, बकरी या सगळ्यांच्या दुधांमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्व असल्यामुळे दुधाचा वापर हा जन्मापासून तर मृत्यूपर्यंत प्रत्येक अवस्थेतील आहारामध्ये आवश्यक एक घटक समजला जातो. दूध हा प्राणिज पदार्थ आहे, परंतु हा शाकाहारामध्ये मोडतो. दुधातून उच्च प्रतीची प्रथिनं आपल्याला मिळू शकतात. दुधाचं आरोग्याच्या दृष्टिकोनातून जर गुण पाहिले तर दूध शरीर निर्माणाचं कार्य करतं, त्याच्यानंतर शरीर नियंत्रणाचं कार्य करतं किंवा शरीराला रोगांपासून प्रतिबंधक म्हणून सुद्धा दुधाचा उपयोग केला जातो. त्याच्यामुळे आहाराचे आपण जे 3 कार्य पाहिले, शरीराला उष्णता देणे, शरीर निर्मिती करणे आणि शरीराच्या वेगवेगळ्या क्रियांवर नियंत्रण ठेवणे आणि शरीराला रोगप्रतिकारक काय म्हणतात शक्ती प्रदान करणे, हे जी तिन्ही कार्य आहे ते तिन्ही कार्य साधारणपणे आपल्याला दुधापासून होताना दिसून येतात. आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचं कार्य म्हणजे शरीर निर्मितीचं कार्य, जे प्रथिनांचं कार्य आहे ते कार्य दूध शाकाहारी लोकांच्या जीवनामध्ये फार चांगल्या प्रकारे पार पाडतं. त्यानंतर शरीराचं वेगवेगळ्या क्रियांवर नियंत्रणाचंही काम करतं आणि शरीराला रोगांपासून वाचवण्याचंही काम करतं, म्हणजे शरीर संरक्षणाचंही काम दूध करत असतं. तर दुधातील संघटन जर आपण पाहिलं तर सगळ्यात पहिले आपल्याला प्रथिनयुक्त पदार्थ म्हणून आपण त्याचा या ठिकाणी विचार केलेला आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्यात पहिले प्रथिनं पाहू. दुधातील संघटन हे दुधाच्या दर्जावर अवलंबून असतं आहे ना. प्राण्यांची जात कशी आहे, त्यांचं वय कसं आहे, त्या प्राण्यांना दिला जाणारा आहार कसा आहे,
त्या प्राण्यांचं संगोपन कोणत्या ऋतुमाना हवामानामध्ये होत आहे या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्या प्राण्याच्या दुधावर होत असतो आणि त्याच्यामुळे यावरून दुधाच्या दर्जामध्ये आपल्याला फरक असलेला दिसून येतो किंवा दुधाच्या दर्जामध्ये आपल्याला फरक आढळून येतो. दुधामध्ये प्रथिनं, कर्बोदक, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्व अ, क्षार पदार्थांमध्ये कॅल्शियम आणि इतर पोषक घटक कमी अधिक प्रमाणामध्ये आपल्याला आढळतात. क्षार पदार्थांचं प्रमाण थोडंसं कमी आहे, जीवनसत्वांचं प्रमाण थोडंसं कमी आहे, इतर जीवनसत्व पण अ मात्र चांगल्या प्रमाणात आहे आणि खनिज पदार्थामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे. प्रथिनं, कर्बोदक आणि स्निग्ध तर आहेच, प्रश्नच येत नाही. आणि त्याच्यामुळे दुधातील प्रथिनं ही उच्च प्रतीची असल्यामुळे दुधाचा वापर जर आपण आहारात केला तर आपल्याला काय म्हणतात प्राणिज पदार्थांपासून जे मिळणारं प्रथिन आहे त्या बरोबरीची प्रथिनं आपल्याला आहारातून मिळू शकतात. दुधामध्ये केसिन नावाचं ते घटक आहे, त्यामुळे उष्णतेने तो काय होतो, केसिन घट्ट होतो आणि त्यामुळे दुधापासून काय होतं, पनीर तयार करता येतं किंवा दुधाची बासुंदी तयार करता येते. म्हणजे केसिनमुळे दुधाला घट्टपणा येतो आणि हे जे दुधापासून तयार केलेले पदार्थ आहे ते पदार्थ तयार करण्यामध्ये त्या दुधामध्ये केसिनचं प्रमाण किती प्रमाणात आहे त्यानुसार त्यापासून पनीर आणि बासुंदीचं दर्जा हा ठरत असतो. म्हणजे केसिनचं प्रमाण जास्त असेल तर त्या दुधापासून पनीर जास्त प्रमाणात निघतं आणि बासुंदीसुद्धा चांगल्या प्रतीची तयार करता येते. आणि त्याच्यामुळे हा जो केसिन नावाचा घटक आहे तो प्रत्येक प्राण्यांच्या दुधांमध्ये त्याचं प्रमाण हे आपल्याला वेगवेगळं दिसून येतं. त्याच्यानंतर लॅक्टोअल्ब्युमिन आणि लेक्टोग्लोबिन ही दोन प्रकारची प्रथिनं असतात ती त्या दुधामध्ये विरघळलेल्या स्थितीत असतात. लेक्टोअल्ब्युमिन आणि लेक्टोग्लोबिन हे दोन तिक्ताम्ल आहे प्रथिनं, तर हे प्रथिनयुक्त घटक त्याच्यामध्ये दुधामध्ये मिक्स स्वरूपामध्ये असतात. ते आपल्याला त्यातनं वेगळे करता येत नाही, पण दुधाचा वापर केला किंवा दुधापासून तयार केलेल्या पदार्थाचा जर तुम्ही वापर करत असाल तर तुम्हाला लेक्टोअल्ब्युमिन आणि लेक्टोग्लोबिन हे दोन्ही प्रथिनांचे घटक तुम्हाला प्राप्त होऊ शकतात. त्याच्यानंतर स्निग्ध पदार्थ, दुधापासून आपण लोण्यापासून तूप तयार करतो आणि त्याच्यामुळे स्निग्ध पदार्थ हा दुधाचा महत्त्वाचा गुणधर्म आहे किंवा दुधापासून स्निग्ध पदार्थ चांगल्या प्रतीचे आणि भरपूर प्रमाणामध्ये मिळतात. निरनिराळ्या प्राण्याच्या दुधात स्निग्धाचे प्रमाणही कसे असते, भिन्न भिन्न असते. दुधातील स्निग्ध पदार्थ मुख्यतः गोल कणाच्या स्वरूपात सर्वत्र दुधामध्ये पसरलेले असतात आणि त्याच्यामुळे जेव्हा आपण दूध गरम करतो तेव्हा हे सगळे स्निग्ध पदार्थ जवळ येतात आणि त्याचं रूपांतर साईमध्ये होतं आणि त्याच्यामुळे दूध तापवल्याबरोबर अगदी दुधाचा दर्जा कसा आहे त्यानुसार साई बनते. अगदी पातळ दूध असेल तर अगदी कागदासारखी पातळ प्लास्टिकसारखी साई तयार होते, पण दूध जर चांगल्या दर्जाचं असेल तर अगदी भाकरीसारखी जाड साईचा थर त्याच्यामध्ये तयार होताना आपल्याला दिसून येतो. दुधातील स्निग्ध पदार्थाचे पचन लवकर होते. दुधातील स्निग्ध पदार्थात स्निग्धाम्ले भरपूर प्रमाणामध्ये असतात. दुधावर प्रक्रिया केली म्हणजे स्निग्ध कणांचा आकार काय होतो, मोठा होतो. म्हणजे दूध प्रक्रिया केली म्हणजे दुधाला गरम केलं, तर आताच मी सांगितलं की दूध गरम केल्यावर त्याच्यावर साई दिसते. दही घुसळल्यावर त्यातून काय येतो, हा जो स्निग्धयुक्त पदार्थ असतो लोणी, हा लोण्याला जर तुम्ही हात लावला तर चिकट दिसतो, पण दह्यामध्ये जेव्हा ते मिक्स स्वरूपात असतं तुम्ही दह्याला हात लावला तर दह्यामध्ये चिकटपणा राहणार नाही, पण दह्याला घुसळल्यानंतर त्यापासून जे लोणी तयार होतं त्याला मात्र काय असतं, चिकटपणा असतो. आणि हा चिकटपणा कशाचा असतो, स्निग्ध पदार्थाचा असतो. आणि त्याच्यामुळे स्निग्धाचे हे जे कण असतात दूध आणि दुधाच्या पदार्थामध्ये ते सर्वतः कसे असतात, पसरलेले आपल्याला दिसून येतात. कर्बोदकाचा विचार केल्यानंतर एक शर्करे आणि द्विशर्करेचे दोन्ही प्रकार आहे, लॅक्टोज आणि गॅलेक्टोज आहे ना. हे दोन्ही प्रकार कर्बोदकाचे वर्गीकरणाचे प्रकार आहे आणि त्याच्यामुळे कर्बोदक हा दुधामध्ये असतोच आहे ना. दुग्ध शर्करेच्या स्वरूपात कर्बोदके दुधामध्ये आढळतात. दुधात शर्करेचे प्रमाण 4 ते 5% इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येते. दुग्ध शर्करेमुळे दुधाला एक आपला स्वतःचा गोडवा आहे. तुम्ही जर धारोष्ट दूध कधी घेतलं किंवा साखर न टाकता जर दूध घेतलं तर ते थोडंसं तुम्हाला चवीला गोड वाटतं. दुधाच्या दुकानात जर तुम्ही गेल्या आहे ना, एखादं दुग्ध भंडार असेल किंवा डेअरी असेल दुधाची, तिथे गेल्यानंतर एक असा वेगळ्या प्रकारचा स्मेल येतो आणि तो स्मेल कशाचा असतो, या कर्बोदकयुक्त किंवा एक शर्करी आणि द्विशर्करी आहे, गॅलेक्टोज आणि लॅक्टोज ही जी दोन
2 प्रकारच्या शर्करा आहे, त्याचा तो गोडवा किंवा त्याचा तो सुगंध असतो. दुग्ध शर्करेमुळे लहान आतड्यांमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसचे शोषण चांगल्या प्रकारे होऊ शकते. म्हणून दूध हे फक्त लहान मुलांना दिलं जात नाही, तर प्रत्येक वयाच्या लोकांसाठी दूध हा एक महत्त्वपूर्ण आणि संपूर्ण आहार म्हणून समजला जातो. आणि त्याच्यामुळे दूध पिण्यासाठी कुठल्याही वयाची मर्यादा नाही आहे. सर्व वयातील लोकांसाठी दूध हे एक काय म्हणतात संपूर्ण अन्न म्हणून किंवा एक चांगला पोषक पदार्थ म्हणून दुधाचा समावेश प्रत्येक वयाच्या लोकांच्या आहारामध्ये असणं आवश्यक आहे. कारण आहारातील कॅल्शियम आणि फॉस्फरसचे चांगले शोषण होऊ शकते. आपण पाहिलेलं आहे. आता आपण पुढे पाहूया की कॅल्शियमचं शोषण, आपण कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये खातो, परंतु कॅल्शियमचं शोषण होण्यासाठी मात्र खूप साऱ्या गोष्टी महत्त्वपूर्ण असतात. आणि त्याच्यामुळे दुधात आपल्या आहारातील कॅल्शियम जितका आपण खातो त्यातला 50% जास्त कॅल्शियम हा न पचता शरीराच्या बाहेर चालला जातो, त्याचं शोषण होत नाही. आणि त्याच्यामुळे कॅल्शियम आणि फॉस्फरसचं शोषण जर तुम्हाला चांगलं तुमच्या शरीरात करून घ्यायचं असेल तर तुम्हाला आहारामध्ये दुधाचा समावेश करावा लागतो. दुधात तंतुमय पदार्थ आढळत नाही. म्हणजे सेल्युलोज आणि हेमिसेल्युलोज त्याच्यामध्ये नाही आहे. कारण सेल्युलोज आणि हेमिसेल्युलोज हे कसे आहे, रफाळ पदार्थ आहे, रफ पदार्थांमध्ये असतात. आणि दुधामध्ये असा कुठलाच रफ पदार्थ नसल्यामुळे दुधामध्ये हे 2 घटक मात्र तुम्हाला कधीही दिसणार नाही. खनिज पदार्थाचा विचार केला तर दुधातून बहुतेक खनिज हे कसे कमी अधिक प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतात. अस्ती आणि दाताच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेलं खनिज म्हणजे कॅल्शियम आणि फॉस्फरस हे त्याच्यामध्ये कसं असतं, बऱ्या प्रमाणात असतं. लोह मात्र त्याच्यामध्ये अतिशय अल्प प्रमाणामध्ये आहे. दुधामध्ये कॅल्शियम मात्र बऱ्या प्रमाणात आहे. 100 ग्रॅम दुधामध्ये 120 मिलीग्रॅम इतकं कॅल्शियम आहे. म्हणजे दुधाच्या प्रमाणापेक्षाही कॅल्शियमचं प्रमाण त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त दिसून येतं. आणि त्याच्यामुळे आपण जे पाहतो की लहान मुलांचं म्हणजे खनिजीकरण असतं किंवा काय म्हणतात हाडांचं एकत्रीकरण असतं किंवा काय म्हणतात हाडांमध्ये कॅल्शियम भरण्याची जी प्रक्रिया असते, या प्रक्रियेमध्ये दूध हे त्यांच्यासाठी एक वरदान आहे. आणि त्याच्यामुळे लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींच्या आहारामध्ये दुधाचा भरपूर प्रमाणात समावेश केला तर त्यांना जास्तीत जास्त चांगले पोषक घटक मिळू शकतात. याशिवाय त्याच्यामध्ये फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम हे खनिज पदार्थही बऱ्याच चांगल्या प्रमाणामध्ये आढळून येतात. आणि त्याच्यामुळे फक्त एक लोह सोडलं तर इतर सगळ्याच प्रकारचे खनिज पदार्थ दुधामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये दिसून येतात. याशिवाय दुधामध्ये काही प्रकारचे एन्झाईम्स आहे, जे एन्झाईम्स वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या शरीरांतर्गत ज्या क्रिया असतात त्या क्रियांमध्ये फार महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत असतात. दुधातील एन्झाईम्समध्ये सगळ्यात महत्त्वाचा एन्झाईम दिसतो तो म्हणजे लायपेज. यामुळे काय होतं, स्निग्ध पदार्थाचं विघटन होतं आणि स्निग्ध पदार्थ पचनाला काय होतो, सोपा होतो. गॅलेक्टोज प्रकार कशाचा आहे, एक शर्करेचा आहे. आणि या एक शर्करेमुळे गॅलेक्टोजच्या उपस्थितीमुळे प्रथिनांचं पृथक्करण चांगल्या प्रकारे होतं. आणि पृथक्करण जर चांगलं झालं तर पचन निश्चित त्याचं चांगलं होतं. एमिलेज आहे ना, स्टार्चचे विघटन चांगल्या प्रकारे होते. आपल्या आहारामध्ये सगळ्यात जास्त कोणता पोषक घटक असेल तो आहे स्टार्च आहे ना. आपल्या आहारामध्ये आपण सगळ्यात जास्त पिष्ट पदार्थाचा वापर करतो. त्याच्यामध्ये गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, डाळींचे प्रकार, कडधान्यांचे प्रकार यांचा समावेश होतो. आणि त्याच्यामुळे जे शुद्ध शाकाहारी लोक आहेत त्यांच्या शरीरामध्ये दूध हे काय करतं, त्यामध्ये असलेल्या ॲमिलेज या काय म्हणतात एन्झाईममुळे स्टार्चचं जलविघटन चांगल्या प्रकारे होतं आणि स्टार्चचं पचन आणि शोषण होण्यासाठी त्याचा कुठेतरी मदत होत असते. कार्टिलेज आहे ना, कार्टिलेज हा हायड्रोपॅरॉक्साईडचे पृथक्करण करत असतो. त्याच्यानंतर लॅक्टोसेस हे दुग्ध शर्करेचं पृथक्करण करतो. फॉस्फेटेस हे फॉस्फरिक आणि अणूचे पृथक्करण करणारा घटक आहे. आणि पॅरेक्सिडेसेस हा त्या एन्झाईम्समुळे काय होतं की पदार्थाला एक प्रकारचा टेस्ट येतो किंवा स्वाद निर्माण करण्याचं काम केलं जातं. त्याच्यामुळे हे विविध प्रकारचे एन्झाईम्स, जवळपास 7 प्रकारचे एन्झाईम्स त्याच्यामध्ये असतात आणि ते वेगवेगळ्या पोषक घटकांचं पृथक्करण करायला, विघटन करायला आणि शोषण करायला कुठेतरी मदतरूपी ठरतात. आणि त्याच्यामुळे दुधातील प्रथिनं ही आपल्या शरीराला किंवा दुधात नुसतं प्रथिनं नसून आपण पाहिलं की त्याच्यामध्ये स्निग्ध, कर्बोदक, खनिज यांचासुद्धा समावेश असलेला आपल्याला दिसून येतो. दुधाचा जसा प्रकार असेल त्यानुसार त्याचा उपयोग किंवा त्याच्यामध्ये असलेले पोषक घटक आपल्याला दिसून येतात. आपण दुधाचे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपण दुधाचा वापर करतो. तर आता पुढच्या
चार्टमध्ये त्याने दिलेलं आहे की दुधाचा प्रकार कोणता आहे आणि त्यापासून कुठल्या प्रकारच्या त्याच्यावर प्रक्रिया केल्यानंतर त्याच्यामध्ये कुठले पोषक घटक तयार होतात आणि त्याचा उपयोग आपल्याला कसा करता येतो. स्किम मिल्क आहे ना, स्किम मिल्क म्हणजे ज्याच्यातनं साय काढलेली आहे, त्याच्यावर प्रक्रिया करताना क्रीम सेपरेटच्या साह्याने दुधातील मलई काय होतात काढली जाते आहे ना. म्हणजे दुधाला गरम केल्यानंतर एक वेगळ्या प्रकारची प्रक्रिया त्यामध्ये केली जाते, त्यामुळे दुधातील साय ही पूर्णपणे बाजूला होते. अशा दुधामध्ये जीवनसत्वाचा अभाव राहतो, कारण जीवनसत्व हे कसे आहे दुधाच्या साईमध्ये असतं. जीवनसत्व हे स्निग्ध द्रव्य आहे आणि त्याच्यामुळे ते त्याच्यामध्ये काय म्हणतात साईच्या सोबत मिक्स असतं आणि त्याच्यामुळे जे स्किम मिल्क असतं त्याच्यापासून जीवनसत्व चा पुरवठा कमी प्रमाणात होतो. लहानपणासाठी या दुधाचा वापर जर केला तर त्या मुलांना स्निग्ध पदार्थाचा किंवा त्याला जेवढ्या कॅलरी लागतात तेवढ्या कॅलरी त्याला मिळू शकत नाही. पण मोठ्या मुलांना मात्र स्किम मिल्क दिलं तर चालतं. विशेषतः लठ्ठ लोकांनी काय म्हणतात या दुधाचा वापर केला आहारात तर त्यांना स्निग्ध पदार्थाचा पुरवठा कमी प्रमाणात होईल, पण इतर जे पोषक घटक आहेत ते पोषक घटक चांगल्या प्रमाणामध्ये प्राप्त होऊ शकतात. त्याच्यानंतर टोंड मिल्क. टोंड मिल्क म्हणजे म्हशीचं दूध आणि स्किम दूध यांचं काय केलं जातं एकत्र मिश्रण केलं जातं. स्किम दूध म्हणजे त्याच्यामध्ये मलाई काढलेली असते, ते दूध म्हशीच्या दुधामध्ये साध्या दुधामध्ये मिक्स केलं जातं. म्हणजे शुद्ध म्हशीचं दूध न देता त्याच्यामध्ये साई काढलेलं दूध मिक्स केलं जातं. याच्यामध्ये प्रथिनांचं स्निग्ध पदार्थाचं प्रमाण फक्त 3% असतं आणि त्याच्यामुळे ज्यांना चरबीयुक्त खाद्यपदार्थ नको असतात किंवा ज्यांना लठ्ठपणा टाळायचा असतो अशा लोकांसाठी हे दूध कसं असतं उपयोगी ठरतं. याचे अन्नमूल्य गाईच्या दुधासारखे असते. जसे गाईच्या दुधामध्ये चांगल्या प्रकारची स्निग्ध पदार्थ सहज पचनीय स्निग्ध पदार्थ असतात जे लहान मुलांना सहज पचतात. त्याच्यामुळे लहान मुलांना टोंड दूध दिलं तरी चालतं. समजा गाईचं दूध उपलब्ध नसेल तर अशा परिस्थितीमध्ये लहान मुलांना टोंड दूध दिलं तर त्यांना बऱ्या प्रमाणामध्ये त्यापासून पोषक घटक मिळतात, कारण टोंड दूध आणि गाईचं दूध यांची पोषण मूल्य हे जवळपास सारखे असलेले दिसून येतात. फील्ड दूध गाईच्या दुधाचे व म्हशीच्या दुधाचे एकत्र मिश्रण केले जाते. म्हणजे गाईचं दूध आणि म्हशीचं दूध दोन्हीमधले स्निग्धाम्ल वेगवेगळ्या प्रकारचे आहे, परंतु या दोन्हींना एकत्र केल्यामुळे मध्यम प्रतीची